नमस्ते बच्चों, आप सब अच्छे होंगे। आप सब घर पे पढ़ाई कर रहे होंगे। बच्चों, फिर से मैं आपके सामने कल जो पाठ किया था भीम और राक्षस, इस पाठ का अगला भाग आज हम पाठ करेंगे। ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ನಿನ್ನೆ ನಾನು ನಿಮಗೆ ಭೀಮ್ और ರಾಕ್ಷಸ್ ಈ ಪಾಠವನ್ನು ತಿಳಿಸಿದ್ದೆ. ಅದರ ಮುಂದುವರೆದ ಭಾಗ ಇವತ್ತು ನಾವು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡೋಣ. ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ನಿನ್ನೆ ನಾವು ಪಾಠದ ಸಾರಾಂಶವನ್ನು ನಿಮ್ಗೆ ಏನೇನು ಹೇಳಿದ್ದೆ ಅದನ್ನು ತಿಳಿಸ್ತೀನಿ, गमनिट्ट केली। तो बच्चों, कल मैंने पाठ का जो पुनरावलोकन किया था उसमें आने वाले अंश कौन कौन से हैं जानेंगे बच्चों। तो कल हमने भीम और राक्षस एकांकी का आशय हमने आपको बताया था और पांडव एक चक्र नगर में आने का कारण मैंने आपको बताया था। और इसी प्रकार गरीब ब्राह्मण परिवार की दुस्थिति के बारे में भी मैंने आपको जानकारी दी थी। तो बच्चों, उसी के साथ बकासुर के कारण एक चक्र नगर के लोगों में आतंक छाया हुआ था। ये सारे कारण मैंने आपको बताया था। तो बच्चों, आज हम इस पाठ के अगले भाग को जानेंगे, इस एकांकी के अगले भाग को जानेंगे। उससे पहले मैं रामायण के और महाभारत के अंश बताऊंगा, आप बताइएगा। तो बच्चों, रामायण में कौन कौन आते हैं और महाभारत में कौन कौन आते हैं, उनके नामों की जानकारी प्राप्त करेंगे। यह एक क्रियाकलाप है बच्चों। तो इस क्रियाकलाप में देखिए, यह एक तरफ महाभारत की सूची बनी है और दूसरी तरफ रामायण की सूची बनी है। ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಒಂದು ಕಡೆ ಮಹಾಭಾರತದ ಪಟ್ಟಿ ಹಚ್ಚಲಾಗಿದೆ, ಇನ್ನೊಂದು ಕಡೆಗೆ ರಾಮಾಯಣದ ಪಟ್ಟಿ ಹಚ್ಚಲಾಗಿದೆ. ಹಾಗಾದರೆ ಮಹಾಭಾರತದಲ್ಲಿ ಯಾರ್ಯಾರು ಬರುತ್ತಾರೆ ನೋಡಿ. पहला है धृतराष्ट्र, पांडुराज, धर्मराज, दुर्योधन, भीम, अर्जुन, कुंती, शकुनी, भीष्म। तो बच्चों, ये सारे महाभारत में आते हैं। तो रामायण में कौन कौन आते हैं देखिए। रामायण में महाराजा दशरथ और उनके पुत्र राम, लक्ष्मण, सुमित्रा, भरत, सीता, कौशल्य, रावण, मंथरा आदि रामायण में ये सब प्रमुख हैं। तो बच्चों, इसके अलावा और बहुत से लोग भी रामायण और महाभारत में आते हैं। तो ये प्रमुख जो पात्र हैं, जो प्रमुख लोग हैं, ये महाभारत और रामायण के इन कथाओं में हमें इनकी बहुत जानकारी मिलती है। आप सब इनको जानते हैं बच्चों। तो बच्चों, मैं अब इस पाठ का भीम और राक्षस, इस पाठ का अगला भाग पढ़ूँगा, आप ध्यानपूर्वक सुनिएगा। पाठ्यपुस्तक निकालिए, हिंदी वल्लरी तृतीय भाषा हिंदी, पृष्ठ 60 60ನೇ ಪುಟ ತೆಗಿರಿ ಮಕ್ಕಳೇ. ನಿನ್ನೆ ನಾನು 59ನೇ ಪುಟ ಮುಗಿಸಿದ್ದೀನಿ. ಮುಂದಿನ ಪುಟದಿಂದ ನಾನು ಈಗ ಓದುತ್ತೇನೆ, ತಾವು ಗಮನಿಟ್ಟ ಕೇಳಿ. तो बच्चों, मैं पढ़ूँगा, आप ध्यानपूर्वक सुनिएगा। ब्राह्मण, हाँ बेटा, बकासुर हम सब लोगों की रखवाली करता है और उसके बदले में हमसे एक गाड़ी अन्न, 2 भैंसें और 1 मनुष्य लेता है। भीम कहता है, रोज? ब्राह्मण कहता है, हाँ बेटा, रोज लेता है। नगर के सब लोगों ने मिलकर बारी बांध ली है। जब जिसकी बारी आती है तब वही यह सब सामान भेजता है। यह सुनकर भीम कहता है, तो अब समझ में आया, आज तुम्हारी बारी है। अरे, तो पहले ही क्यों ना बता दिया था? ब्राह्मण कहता है, सब लोग अपनी बारी भोगते हैं, न भोगते तो वह राक्षस सारे नगर को उजाड़ दे, हजारों मनुष्य को एक साथ खा जाए। भीम कहता है, और जो कोई अपनी जगह दूसरा आदमी भेज दे? तब ब्राह्मण कहता है, हाँ, भेजा जा सकता है,
उसे तो आदमी चाहिए, बहुत से लोग ऐसा करते हैं। यह सुनकर कुंती कहती है, तो क्या यहाँ आदमी बिकते भी हैं? ब्राह्मण कहता है, हाँ बहन, बिकते हैं। मेरे पास धन नहीं है, होता तो एक आदमी खरीद कर भेज देता। यह सुनकर भीम कहता है, बड़ी अजीब नगरी है यह, यहाँ आदमी बिकते हैं। मालूम होता है यहाँ के आदमियों में आपस में प्रेम और एकता नहीं है। कुंती कहती है, लेकिन ऐसा तुम कब तक उस राक्षस का पेट भरते रहोगे? ब्राह्मण कहता है, यह तो कोई सोचता ही नहीं। जब जिसकी बारी आती है तभी उसे ध्यान आता है। बस रो पीट कर कुछ दिनों में वह भी सब्र कर लेता है। सुनकर भीम कहता है, कब से ऐसा होता आ रहा है? ब्राह्मण कहता है, पिछले 40 वर्षों से। भीम कहता है हंसकर, बड़े बहादुर हो तुम लोग। अरे 40 वर्षों में कोई एक भी आदमी ऐसा नहीं पैदा हुआ जो उस राक्षस को पाठ पढ़ा सकता हो। अगर तुम हिम्मत करो तो उसे मार सकते हो। कुंती कहती है, सुनो भाई, तुम चिंता मत करो, उठो, खाओ पियो, जाओ बहन तुम रसोई में जाओ, और बेटी तुम अपना काम देखो, कल तुम में से कोई नहीं जाएगा। तो बच्चों, आपने पाठ को सुना। बच्चों, मैं इस पाठ के द्वारा आने वाले नए शब्दों को बताऊंगा, आप लिख लीजिए, ध्यानपूर्वक सुनिए। पहले शब्द का अर्थ है फांकना, मुंह में डालना, बायली हाकुवोदो। दूसरा शब्द है बहकाना, चकमा देना, दारी तप्पिसुवोदो। तीसरा शब्द है जबान संभालना, बोलने में उचित अनुचित का विचार करना, नालिಗೆಯನ್ನು ಹಿಡಿತದಲ್ಲಿಡುವುದು। चौथा शब्द है साबुत, समूचा, पूर्ति। तो यहाँ राक्षस कहता है, मैं तुझे साबुत चबाऊंगा, ಅಂದರೆ ನಾನು ನಿನಗೆ ಪೂರ್ತಿ ತಿಂದು ಬಿಡುತ್ತೇನೆ ಅಂತ ರಾಕ್ಷಸ ಭೀಮನಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ ಮಕ್ಕಳೇ। अगला शब्द है शरारत, दुष्टता, ಕೆಟ್ಟತನ, बुराई। तंग करना, परेशान करना, ಕಾಡಿಸುವುದು। लाश, शव, ಹೆಣ, शव। बदमाश, बुरा काम करने वाला, दुष्ट। तो बच्चों, आपने इस पाठ द्वारा आने वाले नए शब्दों के अर्थ लिख लिए। बच्चों, इन शब्दों का उपयोग करते हुए वाक्य जब पढ़ते हैं तो पाठ आपको समझ में आएगा। तो बच्चों, अब मैं इस पाठ को विवरण के साथ आपको समझाऊंगा, आप ध्यानपूर्वक सुनिएगा। जिसमें जो प्रश्न आएंगे, संदर्भ आएंगे, उनका उत्तर देने का प्रयास कीजिए। ब्राह्मण कहता है, हाँ बेटा, बकासुर हम सब लोगों की रखवाली करता है और उसके बदले में हमसे 1 गाड़ी अन्न, 2 भैंसें और 1 मनुष्य लेता है। ಹಾಗಾದರೆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾನೆ, ನೋಡಿ ಆ ರಾಕ್ಷಸ ನಮಗೆ ನಮ್ಮ ಊರಿನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುತ್ತಾನೆ, ಅದರ ಬದಲಾಗಿ 1 ಎತ್ತಿನ ಗಾಡಿಯಷ್ಟು ಅನ್ನ ಮತ್ತು 2 ಎಮ್ಮೆ ಹಾಗೂ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನನ್ನು ಪ್ರತಿದಿನ ತಗೊತಾನೆ, ಅದನ್ನು ಅವನ ಆಹಾರವಾಗಿ ನಾವು ಒದಗಿಸಬೇಕು ಅಂತ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾನೆ। ಅದನ್ನು ಕೇಳಿ ಭೀಮ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ನೋಡ್ರಿ, भीम कहता है रोज, दिनालू? तो ब्राह्मण कहता है, हाँ बेटा, रोज लेता है। हौदु मगने, दिनालू तगोताने। नगर के सब लोगों ने मिलकर बारी बांध ली है। ನಮ್ಮೂರಿನ ಎಲ್ಲ ಜನ ಸೇರಿ ನಾವು ಸರದಿಯ ಪ್ರಕಾರ ಪಾಳಿಯನ್ನು ಹಾಕೊಂಡಿದ್ದೇವೆ। जब जिसकी बारी आती है तब वही यह सब सामान भेजता है। ಯಾರು ಸರದಿ ಬರುತ್ತೆ ಅವನು ಇವೆಲ್ಲ ಸಾಮಾನುಗಳನ್ನು ಆ ರಾಕ್ಷಸನಿಗೆ ಒದಗಿಸಬೇಕು ಅಂತ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾನೆ। तब भीम सुनकर कहता है, तो अब समझ में आया, आज तुम्हारी बारी है। ಹಾಗಾಗಿ ನನಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು, ಇವತ್ತು ನಿಮ್ಮ ಸರದಿ ಇದೆ। अरे तो पहले ही क्यों न बता दिया था? ಹಾಗಾದರೆ ನೀವು ನನಗೆ ಮೊದಲೇ ಯಾಕೆ ಹೇಳಿಲ್ಲ ನೀವು? तब
ब्राह्मण कहता है सब लोग अपनी बारी भुगते हैं, न भुगते तो वह राक्षस सारे नगर को उजाड़ दे, हजारों मनुष्यों को एक साथ खा जाए। ಅವಾಗ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾನೆ, ನಾವು ಹೀಗೆ ಮಾಡದೇ ಇದ್ದರೆ ಅವನು ಏನಂದರೆ ಪೂರ್ತಿ ನಗರದ ಜನರನ್ನು ಹಾಳು ಮಾಡಿಬಿಡ್ತಿದ್ದ, ತಿಂದುಬಿಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ದ, ಸರ್ವನಾಶ ಮಾಡ್ತಿದ್ದ. ಅಂತಹ ಅವನು ರಾಕ್ಷಸಿದ್ದಾನೆ. ಹೀಗಾಗಿ ನಾವು ಸರದಿಯ ಪ್ರಕಾರ ಒಬ್ಬರು ನಾವು ಅವನಿಗೆ ತುತ್ತಾಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ತಬ್ ಭೀಮ್ कहता है और जो कोई अपनी जगह दूसरा आदमी भेज दे, ಹಾಗಾದರೆ ನಿಮ್ಮ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಯಾರಿಗಾದರೂ ಬೇರೆ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಕಳಿಸಿದರೆ ಅಂತ ಭೀಮ ಕೇಳ್ತಾ. ತಬ್ ಬ್ರಾಹ್ಮಣ कहता है हाँ भेजा जा सकता है, ಓ ಕಳಿಸಬಹುದು. उसे तो आदमी चाहिए, ಅವನಿಗೆ ಮನುಷ್ಯ ಬೇಕು. बहुत से लोग ऐसा करते हैं, ತುಂಬ ಜನ ಹೀಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ. तब कुंती कहती है तो क्या यहाँ आदमी बिकते भी हैं, ಹಾಗಾದರೆ ನಿಮ್ಮ ಊರಾಗ ಮನುಷ್ಯರನ್ನೂ ಮಾರ್ತಾರಾ ಅಂತ ಕುಂತಿ ಕೇಳ್ತಾಳೆ. ಅವಾಗ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾನೆ, ಹಾಂ ಬಹನ್ ಬಿಕ್ತೆ ಹೇ, ಹೌದು ನಮ್ಮೂರಾಗ ಮನುಷ್ಯರನ್ನೂ ಮಾರ್ತಾರೆ. ಮೇರೆ ಪಾಸ್ ಧನ್ ನಹೀ ಹೈ, ನನ್ನ ಹತ್ರ ಸಂಪತ್ತು ಹಣ ಇಲ್ಲ. ಹೋತಾ ತೋ ಮೈ ಏಕ್ ಆದ್ಮಿ ಖರೀದ್ ಕರ್ ಭೇಜ್ ದೇತಾ, ನನ್ನ ಕಡೆ ಸಂಪತ್ತಿದ್ದರೆ ನಾನು ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನನ್ನು ಕೊಂಡ್ಕೊಂಡು ಆ ರಾಕ್ಷಸನ ಬಾಯಿಗೆ ಕೊಡ್ತಿದ್ದೆ. यह सुनकर भीम कहता है बड़ी अजीब नगरी है यह, ತುಂಬ ವಿಚಿತ್ರ ಊರ ಇದೆ ನಿಮ್ಮದು. यहाँ आदमी बिकते हैं, ಇಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯರನ್ನು ಮಾರ್ತಾರೆ. मालूम होता है यहाँ के आदमियों में आपस में प्रेम और एकता नहीं है, ನನಗೆ ಹಿಂಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ನಿಮ್ಮೂರಾಗ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಹೊಂದಾಣಿಕೆ ಇಲ್ಲ, ಪ್ರೀತಿ ಮತ್ತು ವಾತ್ಸಲ್ಯ ಇಲ್ಲ, ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಏಕತೆ ಇಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ಆ ರಾಕ್ಷಸ ನಿಮ್ಮೂರ ಮೇಲೆ ಆಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. यह सुनकर कुंती कहती है लेकिन ऐसा तुम कब तक उस राक्षस का पेट भरते रहोगे, ಹಾಗಾದ್ರೆ ಎಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಆ ರಾಕ್ಷಸನ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬ್ತೀರಾ ನೀವು ಅಂತ ಕುಂತಿ ಕೇಳ್ತಾಳೆ. ಈ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾನೆ, ಯಹ ತೋ ಕೋಯಿ ಸೋಚತಾ ಹಿ ನಹಿ, ಹೀಗೆ ಯಾರೂ ವಿಚಾರ ಮಾಡಂಗಿಲ್ಲಮ್ಮ ಅಂತ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾನೆ. ಜಬ್ ಜಿಸ್ಕಿ ಬಾರಿ ಆತಿ ಹೈ ತभी उसे ध्यान आता है, ಯಾರ ಸರದಿ ಬರುತ್ತೆ ಆವಾಗ ಅವನು ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾನೆ. बस रो पीट कर कुछ दिनों में वह भी सब्र कर लेता है, ಕೆಲವು ದಿನ ಹತ್ತು ಅವನು ಸುಮ್ಮನಾಗ್ಬಿಡ್ತಾನೆ. ಹೀಗೆ ನಮ್ಮೂರಾಗ ಪದ್ಧತಿ ಬಂದಿದೆ. ಕೆಲವು ದಿನ ದುಃಖದಲ್ಲಿ ತೊಳಗಿ ಮತ್ತೆ ತಮ್ಮ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಹಾಜರಾಗ್ತಾರೆ. ಹೀಗೆ ನಮ್ಮೂರಾಗ ಈ ಪದ್ಧತಿ ಬಂದಿದೆ ಅಂತ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾನೆ. उसकी बात सुनकर भीम कहता है कब से ऐसे होता आ रहा है, ಯಾವಾಗಿಂದ ಹೀಗೆ ನಿಮ್ಮೂರಾಗ ಈ ಪದ್ಧತಿ ಬಂದಿದೆ. ब्राह्मण कहता है पिछले 40 वर्षों से, ಸುಮಾರು 40 ವರ್ಷಗಳಿಂದ ನಮ್ಮೂರಾಗ ಈ ಪದ್ಧತಿ ಬಂದಿದೆ ಅಂತ ಬ್ರಾಹ್ಮಣ. ಇದನ್ನು ಕೇಳಿಬಿಟ್ಟು ಭೀಮ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ಹಂಸ್ಕರ್ ನಗ್ತಾ ಹೇಳ್ತಾನೆ, ಬಡೇ ಬಹದ್ದೂರ್ ಹೋ ತುಮ್ ಲೋಗ್, ತುಂಬ ಶೂರರು ನೀವು. अरे 40 वर्षों में कोई एक भी आदमी ऐसा नहीं पैदा हुआ, 40 ವರ್ಷಗಳಿಂದ ಯಾರು ಇಂತಹ ಒಬ್ಬ ಧೈರ್ಯವಂತಹ ಮನುಷ್ಯ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಲಿಲ್ಲವೇ. जो उस राक्षस को पाठ पढ़ा सकता हो, ಆ ರಾಕ್ಷಸನಿಗೆ ಪಾಠ ಕಲಿಸಬಹುದು. अगर तुम हिम्मत करो तो उसे मार सकते हो, ನೀವು ಧೈರ್ಯ ಮಾಡಿದರೆ ಅವನಿಗೆ ಹೊಡಿಲಿಕ್ಕೆ ಬಾಳತ್ತಾಗೋದಲ್ಲ ಅಂತ ಭೀಮ ಗರ್ಜಿಸುತ್ತಾ ಹೇಳ್ತಾನೆ. ಆವಾಗ ಕುಂತಿ, ಸುನೋ ಭಾಯಿ ತುಮ್ ಚಿಂತಾ ಮತ್ ಕರೋ, ನೋಡು ಈಗ ನೀವು ಏನು ಚಿಂತೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡಿ. ಉಠೋ ಖಾವೋ ಪಿಯೋ, ಹೋಗಿ ಎದ್ದೇಳಿ ನೀವು ಊಟ ಮಾಡಿ ಆಟ ಆಡಿ. ಜಾವೋ ಬಹನ್ ತುಮ್ ರಸೋಯಿ ಮೇ ಜಾವೋ, ಹೋಗು ತಂಗಿ ನೀನೀಗ ಅಡುಗೆ ಮನೆಗೆ ಹೋಗು. और बेटी तुम अपना काम देखो, ನೋಡು ಮಗಳೇ ಈಗ ನಿನ್ನ ಕೆಲಸ ನೀನು ನೋಡ್ಕೋ. ಕಲ್ ತುಮ್ ಮೇ ಸೆ ಕೋಯಿ ನಹಿ ಜಾಯೇಗಾ, ನಿಮ್ಮೊಳಗೆ ನಾಳೆ ಯಾರೂ ಹೋಗಂಗಿಲ್ಲ, ನೀವು ಸಂತೋಷವಾಗಿ ಇರಿ. ಈಗ ಮುಂದಿನ ವಿಚಾರ ನಾನು ನನ್ನ ಮಗ ನೋಡ್ಕೊತೀವಿ ಅಂತ ಕುಂತಿ ಅವ್ರಿಗೆ ತಾಳ್ಮೆ ಹೇಳ್ತಾರೆ. यह सुनकर ब्राह्मण कहता है क्या
क्या कहा तुमने बहन, हम में से कोई नहीं जाएगा? ಏನಮ್ಮ, ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ ನೀನು? ನಮ್ಮೊಳಗೆ ಯಾರೂ ಹೋಗಂಗಿಲ್ಲ, ಅದು ಹೆಂಗೆ ಸಾಧ್ಯ ಅಂತ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಕುಂತಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ. तब कुंती कहती है हाँ तुम में से कोई नहीं जाएगा. ಆವಾಗ ಕುಂತಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಹಾಂ ಹೌದು, ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾರೂ ಹೋಗಂಗಿಲ್ಲ. ಬ್ರಾಹ್ಮಣ ಫಿರ್ कहता है तो कौन जाएगा? ಹಾಗಾದರೆ ಯಾರು ಹೋಗ್ತಾರೆ? ಕುಂತಿ कहती है मेरा बेटा, ನನ್ನ ಮಗ ಹೋಗ್ತಾನೆ. मेरे तो 5 बेटे हैं ना, ನನಗೆ 5 ಮಕ್ಕಳಿದ್ದಾರೆ. फिर ब्राह्मण कहता है तत्काल रुक कर नहीं नहीं यह नहीं हो सकता. ಇಲ್ಲ, ಇದು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. हमारी बारी है और तुम्हारे बेटा जाए. ನಮ್ಮ ಸರದಿದೆ, ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಮಗ ಹೋಗಬೇಕು, ಅವನು ತುತ್ತಾಗಬೇಕು, ಅದು ಹೇಗೆ ಸಾಧ್ಯ? तो यह सुनकर फिर कुंती कहती है अब तुम चुप रहो. क्यों बेटा, तुम तैयार हो ना? ನೀವೆಲ್ಲ ಈಗ ಸುಮ್ಮನಾಗ್ರಿ. ಏನು ಮಗನೇ, ನೀನು ಹೋಗಕ್ಕೆ ರೆಡಿ ತಾನೇ? तब भीम कहता है तैयार, हाँ ನಾನು ಹೋಗಕ್ಕೆ ಸಿದ್ಧನಾಗಿದ್ದೇನೆ. माँ, जब से बकासुर का नाम सुना है मेरी भुजाएं फड़क रही हैं. ಅಮ್ಮ, ನಾನು ಯಾವಾಗಿಂದ ಆ ರಾಕ್ಷಸನ ಮಾತು ಕೇಳಿದ್ದೀನಿ, ಹೆಸರು ಕೇಳಿದ್ದೀನಿ, ಅಲ್ಲಿಂದ ನನ್ನ ಭುಜಗಳು ಒಡ್ಕೊತಾ ಇದ್ದಾವೆ. ಮೇರೆ ನೇತ್ರ ಉಸೆ ದೇಖನೆ ಕೋ ಉತಾವಲೆ ಹೋ ರಹೆ ಹೈ. ನನ್ನ ಕಣ್ಣುಗಳು ಅವನನ್ನೇ ನೋಡೋಕ್ಕೆ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ವಾಹ್ ಮಾ, ಜहाँ हम रहे वहाँ बकासुर किसी को सता सकेगा. ಏನಮ್ಮ, ನಾವು ಎಲ್ಲಿದ್ದೀವಿ ಅಲ್ಲಿ ರಾಕ್ಷಸ ಯಾರಿಗಾದರೂ ಸತಾಯಿಸಬಹುದಾ, ಯಾರಿಗಾದರೂ ತೊಂದರೆ ಕೊಡಬಹುದಾ ಅಂತ ಭೀಮ ಘರ್ಜಿಸುತ್ತಾ ತನ್ನ ತಾಯಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ. तब कुंती कहती है तुझसे यही आशा थी बेटा, ನಿನ್ನಿಂದ ಇದೇ ಆಸೆ ನನಗಿತ್ತು. ब्राह्मणी से सुना बहन, अब तुम रोना छोड़कर खुशी खुशी काम में लग जाओ. ಬ್ರಾಹ್ಮಣಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಕುಂತಿ, ನೋಡಮ್ಮ, ಹೋಗು, ಈಗ ಸಂತೋಷದಿಂದ ನೀನು ಮನೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಹೋಗು ಅಂತ ಕುಂತಿ ಬ್ರಾಹ್ಮಣಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅವಾಗ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ नहीं नहीं बहन यह कैसे हो सकता है. ಇಲ್ಲಮ್ಮ, ಹೇಗೆ ಸಾಧ್ಯ ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬಂದು ನಿಮ್ಮನ್ನು ಕಳಿಸುವುದು ಅಂತ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ಹೇಳ್ತಾಳೆ. यह तो पाप है, तुम हमें कैसे छोड़कर जा सकते हो. यह सुनकर कुंती कहती है ओहो, मेरे बेटे की बात सुनी, वह बड़ा वीर है, क्या पता राक्षस को मार डाले. ಓಹೋ, ನೀನು ನಮ್ಗೆ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡಿಲ್ಲ. ನನ್ನ ಮಗ ಶೂರ ವೀರನಿದ್ದಾನೆ, ಅವನು ರಾಕ್ಷಸನನ್ನೇ ಹೊಡೆದು ಹಾಕುತ್ತಾನೆ, ನೋಡಲ್ವಾ ಅವನು ಹೇಗೆ ಕಾಣ್ತಾನೆ ಅಂತ ಕುಂತಿ ಬ್ರಾಹ್ಮಣಿಯವರಿಗೆ ಹೇಳ್ತಾಳೆ. ಮುಂದೆ ನೋಡಿ. तब ब्राह्मण कहता है राक्षस को मार डाले, बात तो तुम्हारी बहन प्रिय लगती है. ಏನಮ್ಮ, ಅವನು ರಾಕ್ಷಸನಿಗೆ ಹೊಡಿತಾನ? ಅಯ್ಯೋ, ನಿಮ್ಮ ಮಾತು ಭಾಳ ಪ್ರಿಯ ಅನಿಸುತ್ತೆ. ಬ್ರಾಹ್ಮಣಿ कहती है तुम्हारा दिल बहुत बड़ा है, ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸು ತುಂಬ ದೊಡ್ಡದಿದೆ. ಬಹನ್, ಭಗವಾನ್ ತುಮಾರೇ ಬೇಟೆ ಕಿ ರಕ್ಷಾ ಕರೇಗಾ. ಅಮ್ಮ, ನಿಮ್ಮ ದೇವರು ನಿಮ್ಮ ಮಗನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುತ್ತಾನೆ ಅಂತ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ಆಶೀರ್ವಾದ ನೀಡ್ತಾಳೆ. तब लड़की कहती है बुआ बुआ तुम कितनी अच्छी हो. ಅತ್ತೆ ಅತ್ತೆ, ನೀನು ಎಷ್ಟು ಒಳ್ಳೆಯವಳಿದ್ದೀಯಾ ಅಂತ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಮತ್ತು ಬ್ರಾಹ್ಮಣಿಯ ಮಗಳು ಹೇಳ್ತಾಳೆ. हंसती हुई कुंती कहती है पगली जा रसोई में माँ की मदद कर और भीम तू जा कल की तैयारियाँ कर. ಅಮ್ಮ ನಗ್ತಾ ಹೇಳ್ತಾಳೆ ಹುಡುಗಿಗೆ, ಹೋಗು ಅಮ್ಮನ ಜೊತೆಗೆ ನೀನು ಕೆಲಸ ಮಾಡು. ಮತ್ತು ಭೀಮನಿಗೆ ಹೇಳ್ತಾಳೆ, ನಾಳಿನ ನೀನು ಸಿದ್ಧತೆ ಮಾಡ್ಕೊ ಹೋಗು ಮಗನೇ ಅಂತ ಭೀಮನಿಗೆ ಹೇಳಿ ಕುಂತಿ ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಾಳೆ. ಆವಾಗ ಭೀಮ್ ಅಂತಾನೆ, अच्छा चलो माँ, ಹಾಗಾದರೆ ನಡೀರಮ್ಮ. तब वे दोनों एक और अंदर तथा भीम और कुंती दूसरी ओर बाहर जाते ही पर्दा गिरता है. ಇಲ್ಲಿ ಒಂದನೆಯ ಪ್ರಸಂಗ ಮುಗಿಯುತ್ತೆ. ಅಂದರೆ ಒಂದು ಕಡೆಗೆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಮತ್ತು ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ಮಗಳು ಒಂದು ಕಡೆ ಹೋಗ್ತಾರೆ, ಒಂದು ಕಡೆಗೆ ಭೀಮ್ ಮತ್ತು ಅವರ ತಾಯಿ
ಮತ್ತೊಂದು ಕಡೆಗೆ ಬರ್ತಾರೆ. ಎರಡನೆಯ प्रसंग अंदरे इस एकांगी का दूसरा दृश्य प्रारंभ होता है. देखिए बच्चों, तो यहाँ पर मंच पर जंगल का दृश्य, स्टेज मेले काडिन दृश्य दी. बकासुर का मकान दिखाई देता है. बकासुरन मने काणिसुत्ती. किले जैसा, कोटेय तरह. पर्दा उठने पर भीम मस्ती में इधर उधर घूमते दिखाई दे. हाँ, स्क्रीन ಮೇಲೆತ್ತ ತಕ್ಷಣ ಅಲ್ಲೇ ಭೀಮ್ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ತನ್ನ ಗದಾವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆಗೆ ರೋಷದಿಂದ ಅಡ್ಡಾಡೋದನ್ನ ದೃಶ್ಯ ಕಾಣುತ್ತೆ. ಭೀಮ್ चिल्ला रहा है. ಭೀಮ ಗರ್ಜಿಸ್ತಾನೆ. और बीच बीच में अन्न के मुट्ठे भर भर कर फांकता रहता है. ನಡು ನಡು ಊಟದ ಕಾಳುಗಳನ್ನು ತುತ್ತನ್ನು ತಗೊಂಡು ಬಾಯಾಗ ತಿಂತಿರ್ತಾನೆ, ತೂರ್ಕೊಂತಿರ್ತಾನೆ. ಈ ದೃಶ್ಯ ನಿಮಗಿಲ್ಲೇ ನೋಡೋಕೆ ಸಿಗುತ್ತೆ ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ. ನೋಡಿ ಅಲ್ಲಿ ಭೀಮ ಊಟ ಮಾಡುವ ಒಂದು ದೃಶ್ಯ ನಿಮ್ಗೆ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಈಗ ಭೀಮ್ ನೋಡಿ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾನೆ. ಆ ಒಂದು ಸ್ಟೇಜಲ್ಲಿ ಭೀಮನ ಪಾತ್ರ ನೋಡಿ ಹೇಗಿದೆ. ರಾಕ್ಷಸನ ಮನೆಯ ಮುಂದೆ ಭೀಮ ಇದ್ದಾನೆ. ಈಗ ನೋಡಿ ಹೇಗೆ ಗರ್ಜಿಸ್ತಾನೆ. ಹೋ 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 ಹಯ್ಯಾ ಹೋ ಹಯ್ಯಾ ಹೋ 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 हो 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 हैया हो. 2 क्षण बाद बकासुर मकान से झांकता है. ಈ ಧ್ವನಿ ಕೇಳಿಬಿಟ್ಟು ರಾಕ್ಷಸ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ತನ್ನ ಗವಿಯಿಂದ ಹಣಿಗೆ ಹಾಕಿ ನೋಡ್ತಾನೆ. ತब बकासुर इस आदमी ने शोर मचाया. ಈ ಮನುಷ್ಯನೇ ಇಲ್ಲೇ ಬಂದು ಗಲಾಟೆ ಮಾಡಾಕತ್ತಾನ. बड़ा अजीब आदमी है. बड़ा विचित्र मनुष्यनिದ್ದಾನೆ. डरने के बजाय हंसता है. भय पड़ोದು ಬಿಟ್ಟು ನಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. देखता हूँ कौन है यह. ನೋಡ್ತೀನಿ ಅವನು ಯಾರಿದ್ದಾನೆ, ಸ್ವಲ್ಪ ಹೊರಗಡೆ ಬರ್ತೀನಿ. ಭೀಮ್ अन्न खाकर ए हा 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 ला 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 खाता खा गाना गा खाना खा ಗಾನಾ ಗಾ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಭೀಮ ಕೂಗ್ತಾ ಜೋರಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. तो भीम की इस बात को सुनकर राक्षस बकासुर क्या कहता है, देखो. ए तू कौन है. ನೀನು ಯಾರಿದೀಯಾ. कौन जवाब नहीं देता. ನೀನು ಉತ್ತರ ಕೊಡೋದಿಲ್ಲ. तो वह सामने आ जाता है. एक गधे, मैं तुझे ही पूछता हूँ, तू कौन है. ನಿನ್ನನ್ನೇ ಕೇಳ್ತಾ ಇರೋದು. ಕತ್ತೆ, ನಾ ನಿನಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನೀನ್ಯಾರು. कोई उत्तर नहीं. ಭೀಮ ಉತ್ತರಿಸಲಿಲ್ಲ. अरे दुष्ट, सुनता नहीं. दुष्ट, ಕೇಳೋದಿಲ್ಲ ನೀನು. ಭೀಮ್ उसी तरह चिल्लाता हुआ घूमता रहता है. ಅದನ್ನು ಕೇಳಿಬಿಟ್ಟು ಭೀಮ ಹಾಗೆ ಕೂಗ್ತಾ ಅಡ್ಡಾಡ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. अरे बदमाश, क्या तूने बकासुर का नाम नहीं सुना. मूर्खा, नीनो बकासुरना मातु केಳಿಲ್ವಾ. तो यह सुनकर भीम कहता है एकदम, बकासुर कहाँ है बकासुर. ಭೀಮ್ ಹೇಳ್ತಾನೆ ಅವಾಗ ಒಂದು ಕ್ಷಣ ಮಾತ್ರ ಹೇಳ್ತಾನೆ, ಬಕಾಸುರ ಯಾವನ್ಲೇ ಅವನು, ಎಲ್ಲಿದ್ದಾನೆ ಬಕಾಸುರ ಅಂತ. ಅವನ ಮುಂದೆ ಗರ್ಜನೆ ಮಾಡುತ್ತಾ ಭೀಮ್ ಹೇಳ್ತಾನೆ. ಅವಾಗ ಬಕಾಸುರ ಹೇಳ್ತಾನೆ, मैं हूँ बकासुर, नाने बकासुरा. अब बता, तू मेरा भोजन क्यों खा रहा है. ನೀನು ನನ್ನ ಆಹಾರ ಯಾಕೆ ತಿಂತಾ ಇದ್ದೀಯಾ. तब भीम कहता है, तो तू है बकासुर, बड़ा झूठा है बे तू. मुझे कहता है, अबे तू तो भैंस जैसा है. ಭೀಮ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ನೀನಾ ಬಕಾಸುರ. ನೀನು ಭಾಳ ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ತಿದ್ದೀಯಾ. ಆದರೆ ನನಗಂತೀಯಾ, ನೀನು ಎಮ್ಮೆ ಇದ್ದಂಗೆ ಆಗಿದೆಯಾ. तब बकासुर कहता है, जवाब संभाल कर बोल, तू बकासुर से बातें कर रहा है, मेरी भैंस कहाँ है. ಬಕಾಸುರ ಹೇಳ್ತಾನೆ, ನಾಲ್ಗೆ ಹಿಡಿದು ಮಾತಾಡು, ನೀನು ಯಾರ ಜೊತೆಗೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದೀಯಾ ಗೊತ್ತಾ. ಬಕಾಸುರನ ಜೊತೆಗೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದೀಯಾ.
ಎಲ್ಲೇ ನನ್ನ ಎಮ್ಮೆಗಳು ಅಂತ ಬಕಾಸುರ ಕೇಳ್ತಾನೆ. ಆವಾಗ ಭೀಮ್ ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ ನೋಡಿ. भीम कहता है एक तो तू है ही, एक मुझे समझ ले, अट्टहास करके कहता है. ಭೀಮ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ಒಂದು ನೀನಿದ್ದೀಯಾ, ಇನ್ನೊಂದು ನಾನು ಅಂತ ಗರ್ಜನೆಯಿಂದ ಜಂಬದಿಂದ ಭೀಮ ಹೇಳ್ತಾನೆ. ಮುಂದೆ ನೋಡಿ. बकासुर कहता है ओ दुष्ट, तू ऐसे नहीं मानेगा, मैं अभी तुझे पानी पिलाता हूँ, साबुत न चबा गया तो बकासुर न कहना आ तो आ. इस प्रकार जोर से बकासुर भीम को पुकारता है. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಬಕಾಸುರ, ಏ ದುಷ್ಟ, ನೀನು ನನ್ನ ಮುಂದೆ ಬಂದರ ಬಾ, ಈಗ ನಿನಗೆ ನಾನು ಪೂರ್ಣವಾಗಿ ಅಗದು ಬಿಡ್ತೇನೆ, ಬಾ, ನನಗೆ ಬಕಾಸುರ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡಿಲ್ಲ, ಬಾ ನನ್ನ ಮುಂದೆ ಬಂದರ ಬಾ, ನೋಡೋಣ ಅಂತ ಬಕಾಸುರ ಗರ್ಜನೆಯಿಂದ ಹೇಳ್ತಾನೆ. ಆಗ ಭೀಮ್ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ನೋಡಿ. तो अब भीम कहता है आने को क्या है, ले आ, कुश्ती लड़ेगा, आ लड़. दोनों कुश्ती लड़ते हैं. शोर मत कर, अब बोल, दबाऊं गला. बकासुर चीखता है. क्यों है बे, 40 साल से एक आदमी 2 भैंसें 1 गाड़ी अन्न रोज खा रहा है, ಬರಾಕೇನೈತಿ, ಬಾ ಇಬ್ಬರು ಕೂಡಿ ಕುಸ್ತಿ ಆಡೋಣ, ಬಾ ಆಡೋಣ, ಬಾ. ಇಬ್ಬರು ಕೂಡಿ ಕುಸ್ತಿ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾರೆ. ಭೀಮ ಅವನ ಕತ್ತಿಗೆ ಕೈ ಹಾಕಿ ಬಕಾಸುರನಿಗೆ ಬಿಗಿತಾನೆ, ಹಿಚಕ್ತಾನೆ. ಆವಾಗ ಬಕಾಸುರ ಅಯ್ಯೋ ಅಂತ ಕೂಗ್ತಾನೆ. ಆವಾಗ ಭೀಮ ಹೇಳ್ತಾನೆ, ಯಾಕಲೇ ಕೂಗ್ತೀಯಾ, 40 ವರ್ಷಗಳಿಂದ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನನ್ನು 2 ಎಮ್ಮೆಗಳನ್ನು 1 ಗಾಡಿ ಅನ್ನ ತಿಂತಾ ಇದೆಯಾ, ಎಲ್ಲೇ ಹೋಯ್ತು, ಯಾಕೆ ಕರೆಸ್ತಾ ಇದೆಯಾ, ಯಾಕೆ ಕೂಗ್ತಾ ಇದೆಯಾ, ಹೆಚ್ಚಿಗಿಲ್ಲ ಏನು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. तब भीम कहता है कहाँ है सब, निकाल. मारता है, अबे सुनता है, बक चीखता है. भीम अट्टहास करता है. ಭೀಮ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ಎಲ್ಲೈತಿ, ತೆಗಿ, 40 ವರ್ಷಗಳಿಂದ ತಿಂದಿದ್ದ ಅನ್ನ ತೆಗಿ, ನೀನು ಯಾಕಲೇ ಕೂಗ್ತೀಯಾ, ಲೇ ರಾಕ್ಷಸ ಅಂತ್ಯ ನೀನು ಅಂತ ಭೀಮ ಜೋರಾಗಿ ಅಟ್ಟಹಾಸದಿಂದ ಗರ್ಜಿಸ್ತಾ ಹೇಳ್ತಾನೆ. फिर भीम कहता है अबे चीखता क्यों है, चुप रह, मैं कहता हूँ चुप रह, अबे सुनता नहीं. ಆಗ ಭೀಮ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ಯಾಕಲೇ ಗರ್ಜಿಸ್ತೀಯಾ, ಯಾಕಲೇ ಕೂಗ್ತೀಯಾ, ಸುಮ್ಮನಿರೋ, ನೋಡು, ಇಲ್ಲಾಂದರೆ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಕ್ತೀನಿ ನಿನಗೆ ಅಂತ ಜೋರಾಗಿ ಭೀಮ ಅವನ ಕತ್ತಿಗೆ ಕೈ ಹಾಕಿ ಜೋರಾಗಿ ಹಿಚಕ್ತಾನೆ. ಅವಾಗೆ ಕೇಳಲ್ವ ನೀನು ಅಂತ ಇನ್ನೂ ಜೋರಾಗಿ ಹಿಚಕ್ತಾನೆ. बक चीखता है, बड़ा जोर लगाता है और उसकी आंखें फट आती हैं. ಬಕಾಸುರ ಜೋರಾಗಿ ಕೂಗ್ತಾನೆ, ಭಾಳ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾನೆ ಬಿಡಿಸ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ. ಆದರೆ ಭೀಮ ಅವನಿಗೆ ಹಾಕಿ ಹಿಸುಗೋದ್ರಿಂದ ಅವನ ಕಣ್ಣು ಕಿತ್ತು ಹೊರಗೆ ಬಂದುಬಿಡ್ತಾವೆ. तब भीम ले जोर से धरती पर पटकता है. ಆಗ ಭೀಮ ಅವನಿಗೆ ಎತ್ತಿ ಜೋರಾಗಿ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಎಸೆದು ಬಿಡ್ತಾನೆ. ಅಭಿ ತೇರೆ 2 ಟುಕಡೆ ಕಿಯೇ ದೇತಾ ಹೂँ. ಮತ್ತೆ ಭೀಮ ಹೇಳ್ತಾನೆ, ಅವನ ನಿನಗೆ ಸೀಳಿಬಿಡ್ತೀನಿ ಅಂತ 2 ಕಾಲು ತೆಗೆದವನು ಸೀಳಿಬಿಡ್ತಾನೆ. चीर देता है. एक भयंकर चीख के साथ राक्षस मर जाता है. ಒಂದು ಭಯಂಕರ ಗರ್ಜನೆಯಿಂದ ಕೂಗ್ತಾ ರಾಕ್ಷಸ ಅಲ್ಲೇ ಸತ್ತು ಬಿದ್ದುಬಿಡ್ತಾನೆ. ಭೀಮ್ ಅಟ್ಟಹಾಸ್ ಕರ್ತಾ ಹೇ. ಆವಾಗ ಭೀಮ ಜೋರಾಗಿ ಕೂಗ್ತಾನೆ, ಯಾರದಿರಿ ಬರ್ರಿ ನೋಡೋಣ ಅಂತ. फिर भीम जोर से पुकारता है, हा हा हा, मर गया, चींटी की तरह मर गया, वाह बेटा अब पुकार. ರಾಕ್ಷಸನಿಗೆ ಭೀಮ ಸಾಯಿಸ್ತಾನೆ, ಕೂಗ್ತಾನೆ, ಹಾ ಹಾ ಹಾ, ಸತ್ತು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟ, ಒಂದು ಇರುವೆಯ ಹಾಗೆ ಹಾಕಿ ಹಿಸುಕಿಬಿಟ್ಟೆ ಅವನಿಗೆ ನಾನು, ವಾಹ್ ಮಗನೇ ಎದ್ದೇಳೀಗ ನೋಡೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಗರ್ಜಿಸುವಾಗ ಅಲ್ಲೇ ನೋಡಿ, उसी समय बड़े जोर से शोर उठाता है. ಅಲ್ಲಿ ಜೋರಾಗಿ गर्जने मारताने. राक्षस लोग दौड़ कर आते हैं. कांपते कांपते भीम को
देखते ही ಅಲ್ಲಿ ಆ ರಾಕ್ಷಸನಿಗೆ 2 ಚೇಲಾಗಳಿದ್ದು ಆ ರಾಕ್ಷಸರು ಬಂದು ಭೀಮ ಹತ್ರ ನೋಡ್ತಾರೆ, ನಡಕ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಭೀಮನೆ ನೋಡಿ ನಡಕ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. तब भीम कहता है, ओ तुम बकासुर के सिपाही हो. ओ ನೀವು ಬಕಾಸುರನ ಸಿಪಾಯಿಗಳ ಖಬರ್ದಾರ್ जो अब ಶರಾರತ್ ಕಿ ಹುಷಾರ್. ನೀವೇನಾದರೂ ಈಗ ಏನಾದರೂ ತಲೆ ಹರಟೆ ಮಾಡಿದರೆ ನಿಮ್ಮನ್ನು ಹೀಗೆ ಸಿಳ್ಳು ಹಾಕಿಬಿಡ್ತೀನಿ ಅಂತ ಭೀಮ ಗರ್ಜಿಸ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. रहना हो तो रहो पर गांव वालों को तंग न करना. समझे? ನೀವು ಇರಬೇಕಂದ್ರೆ ಇರ್ಬೋದು, ಆದರೆ ಊರಿನವ್ರಿಗೆ ಏನಾದರೂ ತೊಂದರೆ ಕೊಟ್ಟರೆ ನೋಡಿ ನಿಮಗೂ ಹೀಗೆ ಗತಿ ಕಾಣಿಸ್ತೀನಿ ಅಂತ ಭೀಮ ಅಟ್ಟಹಾಸ ಮಾಡ್ತಾನೆ. ಜಾओ ಭಾಗೋ, ಹೋಗಿ ನಡ್ರಿ ಓಡ್ರಿ, ಲೇ ಜಾओ ಇಸ್ ಲಾಶ್ ಕೋ, ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ಈ ಶವವನ್ನು. ಕಿಸಿ ಕಿ ಬೋಲ್ ನಹಿ ನಿಕಲ್ತಿ. ಈ ಧ್ವನಿ ಕೇಳಿ ಯಾರು ಮಿಸ್ಕಾಳೋದಲ್ಲ. ಸಭಿ ಭಯಾತೂರ್ ಖಡೆ ರಹತೆ ಹೇ, ಎಲ್ಲ ನಡಕ್ತಾ ಭಯಭೀತರಾಗಿ ನಿಂತಿರ್ತಾರೆ. ಅಬೇ ಸುನ್ತೆ ನಹಿ, ಲೇ ಕೇಳಲ್ವಾ ನೀವು? ಲಾಶ್ ಕೋ ಉಠಾಕರ್ ನಗರಿ ಕೆ ದರ್ವಾಜೆ ಪರ್ ರಖ್ ದೋ. ಈ ಶವವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ನಗರದ ಬಾಗಿಲ ಹತ್ರ ಇಡಿ. ಜೈಸೆ ಸಬ್ ಗಾಂವ್ ವಾಲೆ ದೇಖ್ಲಿ. ಶವವನ್ನು ಎಲ್ಲ ಊರಿನ ಜನ ನೋಡಬೇಕು, ಗೊತ್ತಾಗಬೇಕು ರಾಕ್ಷಸನ ಗತಿ ಏನಾಗಿದೆ ಅಂತ. ಏಕ ರಾಕ್ಷಸ कहता है ಹಕ್ಲಾತೆ ಹುಯಿ, ಜಿ 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 ಅಚ್ಚಾ. ಅವ ರಾಕ್ಷಸ ಹೇಳ್ತಾನೆ, ಆಯಿತು ಆಯಿತು, ಹಾಗೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ. ಮುಂದೆ ನೋಡಿ, ಭೀಮ್ कहता है और आदमियों को मत खाना. ಮತ್ತೆ ಈ ಊರಿನ ಯಾವ ಜನರಿಗೂ ನೀವು ತಿನ್ನಬಾರ್ದು. ಸಬಿ ರಾಕ್ಷಸ ಜಿ ಜಿ ನಹಿ ನಹಿ. ಉಳಿದಂಥ ರಾಕ್ಷಸಗಳು ನಡಕ್ತಾ ಆಯಿತು ಹಾಗೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ಯಾರಿಗೂ ನಾವು ತೊಂದರೆ ಕೊಡೋದಲ್ಲ. ತಬ್ ಭೀಮ್ कहता है ಚಲೋ ಲೇ ಚಲೋ ಉಠಾಕರ್, ತಗೊಳ್ಳಿ ಅವನ ಶವವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ, ಎತ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಆ ಕಡೆಗೆ. तो वे डरते डरते लाश उठाकर जाते हैं. ಅವರ ಭಯಭೀತರಾಗಿ ಭಯ ಪಡ್ತಾ ಆ ಶವವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. ಭೀಮ್ ಅನ್ಕೆ ಫಾಂಕೆ ಮಾರ್ತಾ ಹುआ उनके पीछे पीछे आता है. ಭೀಮ ಅನ್ನವನ್ನು ತಿಂತ ಅವರ ಹಿಂದೆ ಬರ್ತಿರ್ತಾನೆ. ಪರ್ದಾ ಗಿರ್ತಾ ಹೈ. ಅಷ್ಟರೊಳಗೆ ಈ ಒಂದು ಏಕಾಂಕಿಯ ಪರದೆ ಬೀಳುತ್ತೆ. ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ತಾವೆಲ್ಲ ಈ ಭೀಮ್ ಅವ್ರ ರಾಕ್ಷಸ್ ಈ ಒಂದು ಏಕಾಂಕಿಯನ್ನು ಕೇಳಿದ್ರಲ್ಲ, ನೋಡಿದ್ರಲ್ಲ, ಹೇಗಿತ್ತು? ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಅನಿಸಿರಬೇಕು. तो बच्चों, आप सब यह भीम और राक्षस इस पौराणिक एकांकी को सुना, आपने इसका स्वाद भी लिया. बच्चों, इसी प्रकार हमें पूरे छात्र मिलकर रंगमंच पर ऐसे एकांकियों का प्रदर्शन करना चाहिए. जो यह एकांकी आपको बहुत अच्छी लगी होगी. यह महाभारत का एक प्रसंग है. बच्चों, हम भी अपनी पाठशालाओं में ऐसे छोटे छोटे नाटकों को प्रदर्शन करना चाहिए, इनका अभिनय करना चाहिए और लोगों को विस्मित कराना चाहिए. लोग हमारे ऐसे नाटकों को देखकर खुश होना चाहिए. तो बच्चों, आपने भी इस एकांकी को सुना. तो बच्चों, इस एकांकी से हमें क्या सीख मिली? मानवता की जीत और अच्छाई के सामने बुराई की हार. तो बच्चों, ऐसे एकांकियों को हमें पढ़ना चाहिए और इसके अभिनय भी करना चाहिए. और ऐसे एकांकियों को पढ़ने से हमारे अंदर अच्छे गुण आते हैं. तो बच्चों, मैं अब इस पाठ का अगला भाग प्रश्नोत्तर पूछूंगा. आप उन प्रश्नों के उत्तर दीजिएगा. पहला प्रश्न है, भीम ने बकासुर की लाश को कहाँ रखने के लिए कहा? कौन बताएंगे? अच्छा, तुम बताओगे? उत्तर है, भीम ने बकासुर की लाश को नगरी के दरवाजे पर रखने के लिए कहा. आपने सही उत्तर बताया. दूसरा प्रश्न है, बकासुर किस तरह मर गया? अच्छा, कौन बताएंगे? तुम बताओगे? बताओ. बकासुर चींटी की तरह मर गया. बिल्कुल सही कहा आपने. तीसरा प्रश्न है,
बकासुर के मरते ही कौन दौड़ कर आए? कौन बताओगे? अच्छा, तुम बताओगे। बकासुर के मरते ही उसके सिपाही दौड़ कर आए। अच्छा, आपने सही उत्तर बताया। तो बच्चों, आपने सभी प्रश्नों के सही सही उत्तर बताए। तो बच्चों, अब हम आगे बढ़ेंगे। तो यहाँ पर कुछ शब्द दिए गए हैं, तो उनको जोड़कर लिखिए। बक लड़का, भीम का घर, युद्ध कुंती, ब्राह्मण राक्षस। क्या सही है बच्चों? नहीं, गलत है। तो बच्चों, अब हम इन शब्दों को जोड़ेंगे। तो पहले शब्द का अर्थ है बक यानी राक्षस, बिल्कुल सही। भीम कुंती, तो कुंती भीम की माँ है। युद्ध लड़ना, ब्राह्मण का घर है। आप सही सही शब्दों को जोड़ा। तो बच्चों, अब हम आगे चलेंगे। बच्चों, अब हम यहाँ मुहावरों का अर्थ देखेंगे। मुहावरे, पहला है पानी पिलाना, सबक सिखाना। दूसरा शब्द है हिम्मत न हारना, अटल रहना। तीसरा शब्द भाग्य फूटना, बुरा होना। चौथा मुहावरा आग बबूल होना, क्रोधित होना। पांचवा रो पीटना, दुख से समय काटना। तो बच्चों, आप सभी मुहावरों के अर्थ को लिख लिया ना? अब हम इस पाठ के अंतिम घट पर आएंगे। मैं अब आपको इस पाठ के गृह कार्य को दूंगा। उन प्रश्नों को आप लिखकर अपने शिक्षक को दिखाना। पहला प्रश्न है, ब्राह्मण के घर में सब लोग क्यों रो रहे थे? पहला प्रश्न है, ब्राह्मण के घर में सब लोग क्यों रो रहे थे? दूसरा प्रश्न है, बकासुर क्या काम करता था और उसके बदले में वह क्या लेता था? फिर से बताऊंगा, लिख लीजिए। बकासुर क्या काम करता था और उसके बदले में वह क्या लेता था? तो बच्चों, मैं अब आपसे विनती लेता हूँ, इन प्रश्नों को आप लिखकर अपने शिक्षक को बताइएगा। तो बच्चों, मैं अगली पाठ के द्वारा आप सबको मिलूँगा। सबके लिए धन्यवाद।